नमस्कार सगळ्यांना. आज आपण बनवणार आहोत गार्लिक ब्रेड. एकदम कॅफेमध्ये मिळणारा चीजी गार्लिक ब्रेडची चव आणि बनवायला एकदम सोपा. ना कुठल्या ओव्हनची गरज ना कुठली लांब प्रोसेस. तर चला अगदी वाट न बघता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी काही साहित्य घेतले आहे. आपण ब्रेड घेतला, त्यासोबतच मी इथं फ्रेश ऑर्गॅनो घेतला, त्यासोबतच चीज घेतला आणि लागणारे रेड चिली फ्लेक्स, लसूण आणि अमूल बटर घेतलं. सगळ्यात अगोदर आपण आता ब्रेड गरम करून घेऊया, म्हणजे त्याला थोडी आपण रोस्ट करून घेऊया. त्यासाठी मी तवा गरम होण्यास ठेवले आणि तव्यावरती तूप टाकून आपण ब्रेडला एक साईडला छानपैकी असे रोस्ट करून घेऊया. जास्त रोस्ट नाही करायचे, एकदम थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचे. बघा इथं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता, कमी जास्त. ते मी इथे एक तव्यावरती 5 ते 6 ब्रेड आरामात होतात. तवा गरम झाल्यानंतर गॅस कमी करायचा आणि याला कमी गॅसवरती चांगलं लालसर होईपर्यंत होऊन द्यायचे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तुमच्यासाठी अशाच मी नवीन छान असे व्हिडिओ घेऊन येत राहील. आपण इथं गॅस कमी करून घेतला आणि बाकीचे ब्रेड 5 ते 6 आरामात बसतात. तुम्ही जसे लागेल तसे तुमच्या मनानुसार घेऊ शकता. इथे आपले ब्रेड एक साईडनं भाजून तयार आहे, त्याला आपण आता काढून घेऊया. आता आपल्याला ब्रेडसाठी लागणारं गार्लिक मसाला तयार करायचा. त्यासाठी आपल्याला काय करायचं, बटर आहेत ना ते तुम्हाला बारीक असं किसून घ्यायचं. तुम्ही बारीक पीस करून वितळून घेतलं तरी चालेल, पण मी हे जास्त प्रोसेस सोपी पडते म्हणून हे करते. आणि त्यासोबत त्याच्यानंतर लसणाच्या 4 पाकळ्या मी त्याच छोट्याशा किसणीने किसून घेतल्या. जास्त मोठा लसूण नाही ठेवायचा, नाही तर तो दाताखाली येतो ना, त्याच्यामुळे मग काय करतं बारीक किसून घेतला ना तो पुन्हा रोस्ट होऊन जातो छानपैकी. आणि हे पूर्ण टेक्स्चर आता आपण थोडं त्याला हलकंसं वितळून घेऊया. काय होतं जास्त म्हणजे हे फ्रीजमधून काढल्यावरती हे थोडं घट्ट असतं ना, त्यामुळं मग याला थोडं आपण वितळून घेतल्यानंतर ते लावायला आपल्याला सोपं पडतं ब्रेडवरती. हलकंसं वितळायचं, जास्त नाही वितळायचं, म्हणजे याला फक्त हलकंसं मेल्ट होईपर्यंत. आता आपण याला ब्रेडची जी बाजू आपण रोस्ट केलेली आहेत ना त्याच्यावरती आपण आता हे मिक्सचर लावून घेऊया. तुम्ही याला चाकून सुद्धा लावू शकता किंवा तुमच्याकडे जो क्निफ असतो ना बटर लावायचा त्याने पण लावू शकता. आणि बनवायला खूप सोपं आहे, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हा तयार होतो आणि खायला पण खूप छान आहे. मुलांना कधी कधी शॉर्ट ब्रेकला द्यायला म्हणा किंवा घरी स्कूलमधून आल्यावरती काही चटपटीत खायची इच्छा झाली ना तो खूप असा पटकन होतो. याला साहित्य पण जास्त लागत नाही, अवघी 2 ते 3 साहित्यामध्ये हा बनवून तयार होतो. आणि प्रोसेस पण याची शॉर्टकट प्रोसेस आहे, जास्त लॉंग प्रोसेस नाही आहे. एकदम कॅफेसारखा तुम्हाला बाहेर जो आपण कॅफेमध्ये खातो ना त्यातल्या ब्रेडची एकदम टेस्ट लागते. काहीच फरक नाही. खूप म्हणजे खूप अगदी इन्स्टंट बनला जातो. बघा इथं तुम्ही काय केलं, जी बाजू रोस्ट होते तिला मी हे सगळं बटर लावून घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे, हे नाही का तव्यावरती दुसरी जी बाजू आहेत ना तिथं तूप लावून याला छानपैकी भाजून घ्यायचं. आता आपल्या तव्यावरती छानपैकी तूप लावूया. तूप थोडं जास्तच लावा, कारण तूप कसं हेल्दी असतं त्याच्यामुळं किती लावलं तरी काय नसतं. तर आपण एक ब्रेड ठेवून घेऊया आणि जी बाजू आहेत ना ती पण कमी गॅसवरती छानपैकी अशी भाजली जाईल. गॅस हा कमीच राहून द्यायचा. आता लगेच ठेवल्यानंतर लगेच त्याला याच्यावरती चीज स्प्रेड करायचे. मी त्याच छोट्याशा किसणीने मी चीज किसून घेते. तुम्ही जे स्टोरेज केलेलं असतात ना, म्हणजे जे अमूलचे बारीक असं चीज असतं बघा, ते ब्रेडवरती पिझ्झावरती स्प्रेड करतात ते वापरू शकता. पण मी ते एकदा यूज केलेला तर मला त्याचा रिव्ह्यू नाही छान वाटला, म्हणून मी काय करते
मोठावाला क्यूबच घेऊन येते, त्यामुळे तुम्हाला मंथली आरामात होऊन जातो. आणि आपल्याला इथं तुम्ही एक्स्ट्रा चीज घाला, मुलांना काय होतं एक्स्ट्रा चीज आवडते, किंवा आपणही पण एक्स्ट्रा चीजला पण कधी छान वाटते खायला. बघा इथं आता मी नाही का सगळं चीज छानपैकी स्प्रेड करून घेतलं. आणि गॅस कमीच ठेवायचा, नाही तर खालून काय होतं खालून हे जास्त भाजले जातात आणि चीज वितळत नाही. बघा किती छानपैकी वाटतात हे ब्रेड. आणि त्यावरती आता आपल्याला थोडे 2 इन्ग्रेडियंट टाकायचे. एक म्हणजे ऑर्गॅनिक, आणि ऑर्गॅनिक तुम्ही तुमच्या कमी जास्त क्वांटिटीमध्ये टाकू शकता, जशी तुम्हाला टेस्ट पाहिजे कमी जास्त तशी. आणि दुसरं म्हणजे चिली फ्लेक्स ना थोडं स्किपच करा मुलं खात असतील तर, नाही तर काय होतं तिखट बोलून खातच नाही अजिबात. त्याच्यामुळं मग मोठे खाणार असेल तर मग तुम्ही चिली फ्लेक्स थोडं एक्स्ट्रा टाकू शकता. आणि कमी गॅसवरती अवघी 2 मिनटामध्ये हा बनवून तयार होतो गार्लिक ब्रेड. तर तुम्हाला जर असा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा. बनवायला खूप म्हणजे खूप सोपं आहे.